अभिनेते सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या देवराई प्रकल्पातील काही झाडांना मोठी आग लागली। सयाजी शिंदेंनी काही वर्षांपूर्वी पालवण जवळच्या देवराई प्रकल्प उभा केलेला होता। या ठिकाणी काल रात्री अचानकपणे आग लागली। दरम्यान देवराईतील ही घटना अत्यंत गंभीर आहे। या अशा घटनांतून केवळ झाडांचं नाही तर सभोवताली राहणाऱ्या अनेक सूक्ष्म जीवांचे नुकसान होते। माझ्या घरातील व्यक्ती गेल्यासारखं वाटतंय, अशी प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी थेट सयाजी शिंदेजी आहेत। सांगाल, खरं तर ही घटना दुसऱ्यांदा घडते आहे। आपण जर पाहतोय तर प्रदूषणावरती एकीकडे बोट ठेवली जात आहेत, झाडे लावा झाडे जगवाची गोष्टी केल्या जात आहेत, मात्र दुसरीकडे जी वृक्षारोपण केलेली झाडं आहेत या संदर्भात जाळपोळ होते। काय नेमक्या संवेदना आपल्या आहेत? आता हा डिसेंबरपासून मेपर्यंत असा महाराष्ट्रासाठी फार वाईट प्रसंग आहे। जिथं जिथं डोंगरात काहीतरी सहज न्यूसन्स करतात, सिगरेट ओढतात, बिडी टाकतात आणि आग लागते। आणि कधी कधी गैरसमज आहे की गवत जाळल्यानंतर परत चांगलं होतं, पण ॲक्च्युली खूप खूप नुकसान होतं निसर्गाचं। म्हणजे भुई पक्षी, सरपटणारे प्राणी, छोटी छोटी झाडं, त्यांची पिल्लं, छोटी झाडांची जी रोपटी येतात ना ती जळूनच जातात। भुई पक्ष्यांची अंडी, त्यांचे लहान पिल्लं जळूनच जातात। म्हणजे आपल्या घरावर बॉम्ब पडल्यानंतर काय अवस्था होईल तसं त्यांच्या घरावर बॉम्ब पडतो। नाशिकचं जे उदाहरण आहे तपोवनचं, या संदर्भात देखील आता सरकारकडनं नवीन झाडं लावणी जात आहेत, मात्र काही झाडं ही तोडलीच जाऊ शकतात असं देखील सरकारचं म्हणणं आहे। ताजं उदाहरण आहे, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि कलेक्टरनी आत्ता जूनला मला वाटतं 15 लाख झाडं बीडमध्ये लावली आणि गिनीज बुकमध्ये नोंद केली आणि कलेक्टरचा सत्कार केला। द्यावं त्यांनी उत्तर आता की ही 15 लाख कुठं झाडं लागलीत आणि कोणाचे पैसे होते आणि त्या पैशाचं पुढं काय झालं याचा फॉलोअप गेलं कधी घेता आलं का आपल्याला? झाड ह्या गोष्टीकडे फार गांभीर्याने बघितलं पाहिजे। मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, का अधिकारी असो, आपण जे खरं आहे, जे शक्य आहे, जे आपल्याला जमणार आहे तेवढ्याच गोष्टी बोलल्या पाहिजेत ना। बातम्या मोठ्या करून काय करणार आहे? व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।